शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो WD पाठी WD आता तयार होत आहेत. ते किती प्रभावीपणे उत्तर भारतात किंवा मध्य भारतात येत आहेत यावर आता पुढील पावसाळी अवतरण अवलंबून असणार आहे. शिवाय बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला देखील मोठ्या प्रमाणात बाष्प निर्माण होते, परंतु याच्यातून एखादी सिस्टम विकसित होते का किंवा भारतीय हवामानावर त्याचा काही परिणाम होतो का हे देखील बघणं आवश्यक आहे. भारतीय हवामान खात्याच्या लेटेस्ट बुलेटिननुसार मध्य भारत, विदर्भ, तेलंगणा, छत्तीसगड, ओरिसा, पंजाब या काही राज्यांमध्ये आता थंडीची लाट राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पूर्वेकडील राज्य आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागामध्ये धुक्याचं सावट राहील असा अंदाज आहे. 10 तारखेला थंडीची लाट अधिक तीव्र होत असून पंजाब, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा या राज्यांमध्ये याचा प्रभाव वाढणार आहे. तर आपल्या अंदाजानुसार विदर्भ, तेलंगणामध्ये सुद्धा हा प्रभाव असणार आहे. हा प्रभाव 11 तारखेला देखील सातत्य ठेवून असेल. नोव्हेंबरमध्ये ज्याप्रमाणे मध्य भारतावर अधिक थंडीचा प्रभाव राहिला त्याच पद्धतीने आता डिसेंबरमध्ये देखील तीव्र थंडीचा प्रभाव महाराष्ट्रासहित मध्य भारतावर आता सुरू झाला आहे. थंडीची लाट सध्या सौम्य असली तरी पुढे ती प्रत्येक दिवशी आता वाढत जाणार आहे. 11, 12, 13, 14, 15 अशी जोरदार थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. थोडं 16, 17 आणि 18 तारखेला तिचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतामध्ये WD आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला कमी दाब असं थोडं वातावरण राहणार आहे, परंतु त्याचा तसा भारतीय हवामानावर फार परिणाम होणार नाही. थोडं श्रीलंका, अंदमान निकोबार बेट, लक्षद्वीप या भागात त्याचा परिणाम होईल. आपण साधारणपणे 14 तारखेला बघतो उत्तर भारतामध्ये एक प्रभावी WD अपेक्षित आहे, परंतु जोपर्यंत तो भारतावर पोहोचतो तोपर्यंत तो विरून जाताना देखील आपण बघतो. त्यामुळे त्याचा प्रभाव अजून अपेक्षेप्रमाणे उत्तर भारतात सक्रिय होण्यासाठी काही अडथळे निर्माण होत आहेत. परंतु सध्या देखील उत्तर भारताच्या उत्तरेच्या टोकाला बर्फवृष्टी सुरू आहे. ECMWF मॉडेलचा आपण थोडा धावता अंदाज घेऊयात. हवामानामध्ये काय बदल होत आहेत. आपल्यासाठी उत्तर भारतात येणाऱ्या WD महत्त्वाचे आहेत, कारण हे थंडीच्या प्रमाणात वाढ करणार आहेत. आपण एकूणच बघतो की दक्षिण भारतामध्ये साधारण 17, 18 आणि 19 तारखेला कमी दाबाचं वातावरण केरळ, तामिळनाडूमध्ये तयार होईल. त्याचबरोबर आपण हेही बघतो की उत्तर भारतामध्ये प्रभावी WD हे 21 तारखेपासून सक्रिय होणार आहे आणि या कमी दाबांचा किंवा WDचा प्रभाव हा त्या भागामध्ये अधिक प्रमाणात पडणार आहे. आता आपण बघतो जवळपास पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लेह लडाख या सर्व राज्यांवर बर्फवृष्टीचा प्रभाव पडणार आहे. तर इकडे जवळपास दक्षिण कर्नाटक, रायलसीमा, तामिळनाडू आणि केरळमध्ये देखील कमी दाबाचा प्रभाव पडल्यामुळे पाऊस होणार आहे. त्यामुळे एकूणच वातावरण हे अतिशय बदलणार आहे आणि भारताच्या काही 2 टोकांना वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण आपल्याला निर्माण होताना दिसणार आहे. आपण 23 तारखेपर्यंत एकत्रित जेव्हा अंदाज बघतो तेव्हा आपल्याला दक्षिण कर्नाटक, रायलसीमा, तामिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं असा अंदाज आहे पुढील 23 तारखेपर्यंत. आणि उत्तर भारतामध्ये देखील उत्तरेकडील बहुतांश राज्यांमध्ये तीव्र पावसाळी परिस्थिती किंवा बर्फवृष्टी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेही वातावरण बदलतंय. त्यामुळे हवामानात आता मोठे बदल होतील आणि दरम्यानच्या काळात मध्य भारतावर थंडीची लाट देखील राहणार आहे. आपण GFS मॉडेलने हा अंदाज बघितला तर मात्र या दोन्ही टोकाला होत असलेलं वातावरण हे
दाखवण्यात आलेलं नाही आहे. केवळ बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक सिस्टम बनेल असा अंदाज आहे आणि WD मात्र सक्रिय होतील, परंतु त्याचा प्रभाव निर्माण होण्याकरता थोडा वेळ लागेल असं JFS मॉडेलचा अंदाज आहे. AIFS जे मॉडेल आहे ECMWFचं, त्यांनी मात्र आपल्याला दोन्ही टोकाला वातावरण बदलेल असा अंदाज दिलेला आहे. आपण एकूणच बघितलं तर श्रीलंका आणि लक्षद्वीप या ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण होते. त्याचबरोबर उत्तर भारतामध्ये WD सक्रिय होत आहेत. तर या पार्श्वभूमीवर नेमकी हवामानात काय बदल होतो हे आपण या ठिकाणी बघतो. उत्तर भारतामध्ये हलके WD येत आहेत, परंतु 20 तारखेनंतर या WDचा प्रभाव थोडा तीव्र होण्याची देखील शक्यता आहे. दक्षिणेला कमी दाब आणि उत्तरेत WD असं वातावरण देखील निर्माण होण्याची शक्यता आहे. कधी कधी WD तयार होतात, परंतु भारतावर पोहोचेपर्यंत ते विरून देखील जातात. तर कधी कधी एखादा तीव्र WD आणखी प्रभावी होतो. त्यामुळे नेमकी हे वातावरण कशा पद्धतीने बदलतंय हे देखील बघणं आपल्याला आवश्यक आहे. साधारण 5 दिवसाचा अंदाज आपण या मॉडेलच्या माध्यमातून बघत असतो, जवळपास 14 तारखेपर्यंत ही सुरुवात आहे WDची आणि ते तीव्र होण्याकरता इथून पुढचा काल जवळपास मे महिन्यापर्यंत प्रभावी असतो. त्यामुळे उत्तर भारतात WD येणार आणि एक वातावरण निर्माण करणार असं स्पष्ट आहे. त्याच दरम्यान आपण हेही बघतो की कमी दाबाचं क्षेत्र अंदमानाच्या आजूबाजूने देखील तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण काय घडतं हे यावर आपलं लक्ष आहे. साधारण 14 तारखेपर्यंत आपण जेव्हा या बाबी बघतो तेव्हा स्पष्टपणे आपल्याला जाणवतं की बंगालच्या उपसागरामध्ये अंतर्गत भागात एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल. त्याच दरम्यान उत्तर भारतात एक प्रभावी WD सक्रिय होईल. त्यामुळे पुढील 5 दिवसामध्ये देखील हवामानात बरेच बदल होण्याची देखील शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.